तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.5 मधील चौथा प्रश्न, पाचवा आणि सहावा हे तिन्ही पण प्रश्न आज आपल्याला घ्यायचे आहेत. तर हा प्रश्न असा आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. याचा अर्थ असा होतो, खाली काय केलेत, आपल्याला दोन रूट्स दिलेत. रूट्स म्हणजे काय? मुळे, मराठीमध्ये मुळे म्हणतात. त्या वर्ग समीकरणाची दोन मुळे दिलेत आपल्याला. तर त्या मुळावरून किंवा त्या किमतीवरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलंय, म्हणजे वर्ग समीकरण तयार करा म्हटलंय. लक्षात घ्या, जर आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे दिली असतील तर आपला वर्ग समीकरण तयार करण्यासाठीचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. तो आता पण मी सांगेन, फक्त लक्ष द्या, व्यवस्थित ऐकून घ्या, समजून घ्या. ठीक आहे. आता 0 and 4 हे दोन रूट्स दिलेत. तर काय करायचं, जनरली जे दोन रूट्स आहेत ना, त्यापैकी एक रूट आपण अल्फा मानायचं, दुसरं रूट आपण बीटा मानायचं. ठीक आहे. तर सुरुवात अशी करायची, लेट म्हणजे गृहीत धरा, किंवा या ठिकाणी तुम्ही शब्द लिहू शकतात कन्सिडर, किंवा या ठिकाणी आणखीन एक शब्द तुम्ही रिप्लेस करू शकतात, ॲझ्युम दॅट. अशा प्रकारे तुम्ही 2-3 शब्दापैकी कुठला पण शब्द लिहू शकतात. लेट अल्फा, हे चिन्ह अल्फा, अल्फा इज इक्वल टू 0 मानूयात, अँड बीटा इज इक्वल टू 4. ठीक आहे. एकाला अल्फा मानलं, दुसऱ्याला आपण बीटा मानलं, हे दोन रूट्स आपण मांडली. ठीक आहे. तर आता काय करायचं, आपल्याला ह्या दोन मुळांची बेरीज करायची. ठीक आहे. तर आता बेरीज कशी करायची? देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4. ठीक आहे. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 म्हणजे 4च. ठीक आहे. तर आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत भेटली. किती सोपं आहे बघा उदाहरण. ठीक आहे. सिमिलरली आपण कुणाची किंमत काढणार होता? अल्फा इंटू बीटाची. म्हणजे ह्या दोन मुळांची बेरीज करायची आणि दोन मुळांचा गुणाकार करायचा, म्हणजे अल्फा इंटू बीटा घेऊ आपण. अल्फा इंटू बीटा. लक्षात घ्या, मी डॉट दिलं या ठिकाणी, म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे, समजून घ्यायचं. ठीक आहे. किंवा तुम्ही गुणाकाराचे चिन्ह देऊ शकतात, काय अडचण नाही. डॉट म्हणजे तेच गुणाकाराचे चिन्ह असतं. ठीक आहे. तर 0 इंटू 4. ठीक आहे. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4 म्हणजे काय असेल? 0. कोणत्याही संख्येला 0 न गुणाकार केला की उत्तर 0च मिळतं. आपला हे दोन रूट्स भेटली, अल्फा प्लस बीटा, 0 अँड 4 हे दोन आपल्याला रूट दिली होती. तर आपण दोघांची बेरीज केली, दोघांची बेरीज झाली 4, दोघांचा गुणाकार आला 0. ठीक आहे. आता एक वाक्य लिहायचं, झालं आपला वर्ग समीकरण भेटणार आहे ते. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे आपला वर्ग समीकरण पाहिजे ते समीकरण आपण असं फॉर्म्युला मांडूयात. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, तुम्हाला या अशा टाईपचे उदाहरण सोडवत असताना तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. फॉर्म्युला जर पाठ नसेल, हा फॉर्मॅट जर पाठ नसेल, तर तुम्ही हे उदाहरण सोडवू शकत नाही. त्यामुळं अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय, मी परत एकदा वाचतोय. एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, ब्रॅकेट क्लोज करायचा, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे जनरल फॉर्म मध्ये आहे हे. ठीक आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर किमती ठेवूयात आपण, मायनसला मायनस, अल्फा प्लस बीटा किती आहे? 4 आहे. किंमत काढल्या ऑलरेडी आपण 4, एक्स प्लसला प्लस अल्फा इंटू बीटा आहे 0 इज इक्वल टू 0. आता आपण ते 0 न लिहा किंवा न लिहा चालतंय. त्यामुळं देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला हे वर्ग समीकरण भेटलं, म्हणायला हरकत नाही. तर हे आपल्याला हवं असलेलं वर्ग समीकरण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं. 2 मार्काला परीक्षेला पडू शकतं. बघा समोर, बघा आणखी एकदा सांगतो मी 1-2 मिनिटांमध्ये. जे दोन रूट्स आपल्याला दिलेत ना, ते पहिलं मूळ आपण अल्फा मानायचं, दुसरं मूळ बीटा मानायचं, इथपर्यंत ठीक आहे. मग लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. मग दोन मुळांची नेहमी बेरीज करायची आणि गुणाकार करायचा. अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4, 0 प्लस 4 म्हणजे परत 4च आलं ते.
मग ह्या दोन मुळांचा गुणाकार करायचा. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4, 0 इंटू 4 झिरोच. त्यामुळं जे आपल्याला वर्ग समीकरण पाहिजे तसं वाक्य लिहायचं. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, किंवा इक्वेशन कॉमा देऊन एक्स स्क्वेअरला एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. सगळ्यात महत्वाची स्टेप ही थोडक्यात, म्हणजे फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर लिहिलं, मायनसला मायनस, अल्फा प्लस बीटाची किंमत आपण काढली आहे 4 आणि एक्सला एक्स लिहिलं, प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे ती पण किंमत काढली आपण 0 इज इक्वल टू 0 एज इट इज. ते प्लस 0 लिहायची गरज नाही, तर एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला जे पाहिजे होतं ते समीकरण, वर्ग समीकरण मिळालं. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा, या टाईपनं सोडवत राहायचंय. ठीक आहे. मग पहिली स्टेप काय असेल, लेट किंवा कन्सिडर किंवा ॲझ्युम दॅट असं पण चालतंय. अल्फा इज इक्वल टू 3 मानलं अँड बीटा इज इक्वल टू -10. ओके, ठीक आहे. देअरफॉर आता सुरुवातीला दोघांची बेरीज करूयात. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सेम हाच पॅटर्न लागू होतो इथे. ठीक आहे. 3 प्लस इन ब्रॅकेट -10 इन ब्रॅकेट कंसात का बरं ठेवलं, प्लस आणि मायनस चिन्ह एकत्र आले म्हणून कंस केला. आता पुढची स्टेप काय असावी, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 प्लस इंटू मायनस काय होतं, -10 ला 10. ठीक आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 - 10 म्हणजे -7. वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे. आणि कधी पण लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, ह्या किमती ज्यावेळेस आपण काढतो ना, त्याला कधी पण असं हायलाइट करायचं. हायलाइट करणे म्हणजे त्याला बॉक्स वगैरे करणे, वेगळा काही कलर वापरायची गरज नाही, पण असं बॉक्स वगैरे करणे, जेणेकरून तपासणाऱ्या शिक्षकांचं लक्ष वेधलं जातं त्या किमतींकडे. ठीक आहे. ओके. सिमिलरली अल्फा इंटू बीटा दोघांचा गुणाकार करूयात आपण. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असेल गुणाकार, 3 इंटू इन ब्रॅकेट -10. परत कंस काय केला, गुणाकारात चिन्ह आणि मायनस चिन्ह एकत्र आलंय. ठीक आहे. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -30. गुणाकार ऋण 30 येतो, वजा 30 येतो. ठीक आहे. कशामुळं, 3च्या पुढे चिन्ह कोणतं आहे, प्लस, प्लस इंटू मायनस काय होतंय, मायनस. 3 इंटू 10 30. ठीक आहे. देअरफॉर आता वाक्य काय असेल, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, हे इज शब्द लिहा न लिहा चालतंय, काय हरकत नाही. इक्वेशन इज काय तो फॉर्मॅट किंवा फॉर्म्युला काय, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय हो, -7 आहे, ब्रॅकेट क्लोज, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय -30 आहे, ब्रॅकेट मध्ये इज इक्वल टू 0. ठीक आहे. देअरफॉर इथे मी लिहितो शेवटची स्टेप. ठीक आहे. तर काय होईल, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 7x आणि प्लस इंटू मायनस -30 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला हे परत दुसरं वर्ग समीकरण आपल्याला भेटलं दुसऱ्या उदाहरणासाठीचं, त्याला आपण असं बॉक्स करू शकतो. ठीक आहे. काय वर्ग समीकरण, एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. बघा हे दोन्ही पण उदाहरणं समजलेत का बघा. वाटल्यास व्हिडिओ पॉज करा आणि एकदा बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. काही अडचण असेल तर मला कमेंट करा. ठीक आहे. पुढचं उदाहरण घ्यायचं आपण. बघा हे समजलं का, मायनस इंटू मायनस प्लस 7x आणि प्लस इंटू मायनस -30 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता ह्या दोन उदाहरणांकडे थोडं विशेष लक्ष द्या. उदाहरण कसं आहे बघा, हे उदाहरण आहे 1/2 अँड -1/2. हे दोन रूट्स दिलेत आपल्याला. म्हणजे आपण एक काम करूयात, लेट अल्फा इज इक्वल टू 1/2 मानूयात अँड बीटा इज इक्वल टू -1/2 मानूयात. लक्षात घ्या एकमेकांच्या विरुद्ध संख्या द्या. ठीक आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू कसं होईल, 1/2. बेरीज करा, प्लस इन ब्रॅकेट -1/2.
कंस का बरं केला लक्षात आलं का? आत्ताच मी सांगितलं तुम्हाला. हे चिन्ह एकत्र आले ना कंस करायचा, दोन चिन्ह एकत्र आले की कंस करून टाकायचा. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस इंटू मायनस मायनस 1/2. ठीक आहे. एकमेकांच्या विरुद्ध संख्या असल्यामुळे ह्या दोघांचे वजाबाकी 0 येते. जसं आपण 5 - 5 काय म्हणतो 0, 10 - 10 0, 7 - 7 0. तसं 1/2 - 1/2 म्हणजे काय येईल 0 येईल. ठीक आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू असेल 0. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण अल्फा प्लस बीटाची किंमत काढली. ठीक आहे. आता सिमिलरली आपण काय करू, अल्फा इंटू बीटाची किंमत काढू. अल्फा इंटू बीटा काय होलो बघा, 1/2 इंटू मायनस 1/2. सोपं आहे अगदी. गुणाकार आहे. गुणाकारामध्ये काय होत असतं, अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार होत असतो. 1 इंटू -1 -1च होईल अपॉन 2 इंटू 2 काय होतं 4. म्हणजे गुणाकार काय आला, -1/4 आला. ठीक आहे. झालं. शेवटचं वाक्य देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय म्हणू शकतो आपण, x² फॉर्म्युला काय मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. काय असेल मग, देअरफॉर x² मायनस अल्फा प्लस बीटा काय हो 0, 0x प्लसला प्लस इन ब्रॅकेट काय असेल अल्फा इंटू बीटा -1/4 इज इक्वल टू 0. झालं. शेवटची स्टेप, x² ला x² मायनस 0x द्यायची गरज नाही, प्लस इंटू मायनस काय होतं हे -1/4 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे वर्ग समीकरण भेटलं. आपला कोणतं आलं ते वर्ग समीकरण, x² मायनस 1/4 इज इक्वल टू 0. ठीक आहे. बघा थोडं म्हणजे फ्रॅक्शन मध्ये दिल्यामुळे थोडं अवघड वाटतं सुरुवातीला, प्रश्न अवघड वाटतो, उत्तर अवघड नाही. ठीक आहे. सुरुवातीला प्रश्न पाहिल्या वाटतं की बापरे आता आपण कसं सोडवायचं, पण अतिशय सोपं आहे. शक्यतो माझा प्रयत्न असतो की सावकाशपणे सांगणं, समजेपर्यंत सांगणं. बघा समजलं का? ठीक आहे. समजणं महत्वाचं आहे. घ्यायचं आपण दुसरं उदाहरण, या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण. ठीक आहे. काय हे उदाहरण सांगा. पहिलं रूट दिलंय 2 मायनस स्क्वेअर रूट 5 आणि दुसरं उदाहरण आहे 2 प्लस स्क्वेअर रूट 5. आता आपण काय करूयात, पहिल्या रूटला आपण अल्फा मानूयात. सेम लक्षात घ्या, कसलंही उदाहरण कसल्याही संख्या पडू द्या, तो पॅटर्न सोडायचा नाही, अतिशय सोपं जातं. ठीक आहे. तर लेट अल्फा इज इक्वल टू काय असेल 2 मायनस स्क्वेअर रूट 5 अँड बीटा इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 5. ठीक आहे. आता 2 प्लस स्क्वेअर रूट 5. ओके. हा, आता दोघांची बेरीज करू आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 5 प्लस 2 प्लस स्क्वेअर रूट 5. ओके. काय होतं बघा इथं, मायनस स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 5 यांची वजाबाकी किंवा बेरीज 0 येऊन येते. ठीक आहे. आता 2 प्लस 2 काय होते 4. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 प्लस 2. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आली बेरीज दोघांची 4 आली. ठीक आहे. बघा समजलं का? हे मायनस स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 5 दोघांची वजाबाकी 0 येते. 2 प्लस 2 म्हणजे 4 आलं. ठीक आहे. बघा मी स्टेप बाय स्टेप जे काही उरलं ते प्रत्येक स्टेपला एकच क्रिया केली आपण. ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार करू आपण. सिमिलरली दोघांचा गुणाकार अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, बघा एक काम करू, गुणाकार आहे ना असं कंसात ठेवूया दोन्ही पण संख्या. 2 मायनस स्क्वेअर रूट 5 हे पहिल्या कंसामध्ये असेल गुणिले म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे. दुसऱ्या कंसामध्ये काय असेल 2 प्लस स्क्वेअर रूट 5. गुणाकार असल्यामुळे असं दोन्ही पण सेपरेट आपण कंसात घेतल्या संख्या. ठीक आहे. आता बघा जर थोडं बेसिक नॉलेज जर वापरला तुम्ही तर लक्षात येईल हे इथं प्लस आहे इथं मायनस आहे आणि दोन्ही पण समान संख्या आहेत. इथं 2 स्क्वेअर रूट 5 2 स्क्वेअर रूट 5
आपल्याकडे एक विस्तार सूत्र एक्सपान्शन फॉर्म्युला झालाय. तो कोणता लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. माहिती आहे का बघा, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. इथे मी लिहितो फॉर्म्युला. a square minus b square is equal to in first bracket a plus b into in second bracket a minus b. लक्षात घ्या. आता एवढंच काम करायचं, आपण समजून घ्यायचं की a प्लस बी म्हणजे हा कंस अगोदर आहे, हा कंस नंतर आहे. गुणाकारामध्ये काही फरक पडत नाही. कसं 2 गुणिले 3 केलं तरी 6 होतंय आणि 3 गुणिले 2 केलं तरी 6 होतं. त्याच्यामुळं हा कंस अगोदर घेतला का नाही, हा नंतर घेतला काय, समजण्यासाठी आपला काही फरक पडत नाही. तर बघा, a प्लस बी म्हणजे 2 प्लस स्क्वेअर रूट 5 समजू आपण. मध्ये गुणाकाराची नसतं दोन कंसाच्या मध्ये. a मायनस बी म्हणजे 2 मायनस स्क्वेअर रूट 5 आहे ना. फक्त प्लस आणि मायनसच आहे ना, प्लस आणि मायनस, बाकी तर सेमच आहे. तर ह्या दोन कंसाचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार काय येतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला म्हणायचं एक्सपान्शन फॉर्म्युला इंग्लिशमध्ये, विस्तार सूत्र. आता बघा, हे 7वी 8वी पासूनचे सूत्र आहेत, हे आपल्याला 10वीला कामाला येतात. त्यामुळं कधी पण पाठीमागचा जो अभ्यास आहे तो कधी पण विसरायचा नाही. बेसिक स्ट्रॉंग असलं पाहिजे, फंडामेंटल जे आपलं नॉलेज आहे ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण एक काम करू, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू ए म्हणजे काय सांगा बरं, 2 आहे आणि बी म्हणजे काय, स्क्वेअर रूट 5 आहे. म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर होईल, मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर होईल, स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर होईल. बरोबर. याला आता समजा असं समजूयात की आपण आपल्याला हे सूत्र पाठ नाही, तर आपल्या दुसऱ्या पण मेथड आपलं हे उदाहरण हा गुणाकार सोडवता येईल. काय करायचं, पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदांना दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदासोबत गुणाकार करायचा, म्हणजे दोन कंसाचा गुणाकार करायचा. फक्त काय 1-2-4 स्टेप्स वाढतात पण उत्तर पण सेम येतं. पण मला असं वाटतं की पेक्षा आपला जर फॉर्म्युला पाठ असेल तर पटकन कमी वेळेमध्ये आपला उत्तर भेटतं. ठीक आहे. तर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय असेल, 2 चा स्क्वेअर 4 मायनस स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर 5च होतो. हे मी तुम्हाला समजून सांगतो. समोर बघा सगळेजण. स्क्वेअर रूट 5 म्हणजे काय असतं, स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट 5 इंटू स्क्वेअर रूट 5, दोनदा गुणाकार असेल. या दोघांचा गुणाकार केला तर स्क्वेअर रूट 25 येईल, वर्गमुळात 25 येईल आणि 25 चा वर्गमूळ किती निघतं, 5च निघतं. त्यामुळं एखाद्या संख्येचा जो स्क्वेअर रूट आहे तिचा जर स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट असलेल्या संख्येचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट मध्ये जी संख्या आहे ना तीच उरते. म्हणजे थोडक्यात वर्ग आणि वर्गमुळात चिन्ह कटून जातं, फक्त 5 उरतं. बघा समजलं का, असं समजते का बघा, किंवा इकडे पण गुणाकार करून दाखवलाय बघा, समजते का. ठीक आहे. झालं, या दोघांचा गुणाकार संपत होता. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 4 मायनस 1 म्हणजे 4 मायनस 5 म्हणजे -1. मोठ्या संख्येत चिन्ह दिलं या ठिकाणी, आपण वजाबाकी करू. झालं, हा गुणाकार आपला संपला. ओके. देअरफॉर द रिक्वायर्ड quadratic equation is काय म्हणू शकतो आपण, सांगा. फॉर्म्युला पाठ झाला ना, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके. देअरफॉर समोर बघा, एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, 4 आहे, 4x प्लस अल्फा इंटू बीटा काय -1, एक स्टेप वाढणार आहे, इन ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 0. चला, शेवटची स्टेप आपण इथे पुढे लिहूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस इंटू -1 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपलं हे वर्ग समीकरण भेटलं. कोणतं भेटलं आपल्याला, ते एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता बघा, ह्या दोन उदाहरणामध्ये काय काय म्हणजे थोडंफार लक्षात ठेवण्यासारखं काय विषय आहे. जर फ्रॅक्शन मध्ये आलं तरी आपण सावकाशपणे सोडवलं. हे दोघांची वजाबाकी 0 कशी आली हे बघा. घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. स्टेप बाय स्टेप सोडवत राहायचं, आपल्याला उत्तर भेटतं. फक्त बेसिक नॉलेज आपल्याला, म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आपल्याला आली पाहिजे. ठीक आहे. ह्या 2-4 गोष्टी महत्वाच्या. इथं काय केलं बघा, हा एक्सपान्शन फॉर्म्युला जर लक्षात असेल तर आपल्याला पटकन उत्तर मिळतं. ठीक आहे. नाही तर मी तुम्हाला दुसरी पण मेथड सांगितली, दोघांचा गुणाकार कसा करायचा. पहिल्या कंसातल्या प्रत्येक पदाला दुसऱ्या कंसातल्या प्रत्येक पदासोबत गुणाकार करायचा. ठीक आहे. थोडेफार हे दोन्ही पण उदाहरण थोडे वेगळे होते पण सोपे आहेत. ठीक आहे.
पुढचं घ्यायचं आपण. आता लक्ष द्या, 5 उदाहरण. हॉट्स आहे, हॉट्स, HOTS, इथं हॉट्स लिहिले बघा मी, ठीक आहे. तर हॉट्सचा अर्थ काय माहिती आहे का? हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, म्हणजे उच्चस्तरीय विचार कौशल्य. म्हणजे थोडक्यात जर सर्वसामान्य विद्यार्थ्याचा अभ्यास जर चांगला झाला असेल, एकदम व्यवस्थित झाला असेल, तर त्याच्यात पुढच्या लेवलचे उदाहरणं विद्यार्थी सोडू शकतात, ठीक आहे. अशा प्रकारचे उदाहरणं म्हणजे हॉट्स. असं काही नाही की घाबरायचं नाही की खूप उदाहरणं मोठे आहेत, अवघड असतात, असं नाही. फक्त मेहनत पाहिजे, ठीक आहे. आता बघा, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट म्हटलंय, ठीक आहे. अर्थ समजला पाहिजे मराठीमध्ये, ठीक आहे. फाइंड के इफ द इक्वेशन इज x² - 4kx + k + 3 = 0. थोडं वेगळं उदाहरण आहे, सावकाशपणे घेऊ आपण. तरी काय म्हटलंय बघा, वर्ग समीकरण दिलं आपल्याला, कोणतं? x² - 4kx + k + 3 = 0. या वर्ग समीकरणाचे जे दोन रूट्स आहेत, त्या दोन रूट्सची बेरीज जी आहे ना, सम ऑफ द रूट्स, बेरीज कशी आहे? त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. डबल, डबल म्हणजे काय? दुप्पट. कुणाच्या दुप्पट? डबल देअर प्रोडक्ट, म्हणजे त्या दोन मुळांचा जो गुणाकार असेल ना, त्याच्या दुप्पट केलं की त्यांची बेरीज मिळते. आणखी एकदा सांगतो बघा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हे जे वर्ग समीकरण दिले ना आपल्याला, x² - 4kx + k + 3 = 0, या वर्ग समीकरणाचे जे दोन रूट्स असतात ना, ते दोन रूट्स माहिती आहेत आपला, अल्फा आणि बीटा घ्यायचे आपल्याला, ठीक आहे. या दोन मुळांची जी बेरीज आहे ना, ती बेरीज कशी आहे? त्या दोन मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. एवढं जर कळालं तर आपलं हे उदाहरण सोडवायला सोपं जातं, ठीक आहे. आता आपण ते बघू. तर त्याच्या आधारे आपल्याला इथं के आहे ना, त्या के ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. के दोन ठिकाणी आहे बघा, -4kx मध्ये पण के आहे आणि k + 3 मध्ये पण के आहे, ठीक आहे. तर आपण ते के शोधूयात, के ची किंमत काढूयात आपण. ते कसं बघा, एक काम करायचं, हे दोन्ही पण रूट्स आपण काय करूयात, अल्फा आणि बीटा मानूयात, ठीक आहे. लेट the roots of given quadratic equation are alpha and beta. वाक्यरचना तुम्ही असं पण लिहू शकतात, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, असं पण चालतंय, ठीक आहे. आता एक काम करू, हे वर्ग समीकरण घेऊ आपण खाली. काय ते? x² बघा समोर -4kx + k + 3 = 0. आता आपल्याला ए बी सी च्या किमती याच्या आधारे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कंपॅरिझन करायचं, कंपेअरिंग द गिवन इक्वेशन विथ विच फॉर्म? जनरल फॉर्म. बघा, जनरल फॉर्म सोबत तुलना करायचं आहे. माहिती आहे ना जनरल फॉर्म कोणता आहे? का विसरलात? x² + bx + c = 0, ठीक आहे. देअरफॉर याच्यामध्ये a ची किंमत असेल, a ची व्हॅल्यू असेल 1, b ची व्हॅल्यू असेल -4k x सोडून बरं का, आणि c ची किंमत आहे k + 3. लक्षात घ्या, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, ए बी सी च्या किमती, ठीक आहे. आता बघा पुढची स्टेप. नाऊ आता काय करायचं, आपण दोघांची बेरीज काढायची, दोन मुळांची बेरीज. अल्फा आणि बीटा तर मांडले आपण, तर काय करायचं आता बेरीज आणि गुणाकार का बरं करायचा? तर ते आपल्याला अट दिले ना, त्यामध्ये गुणाकार आणि बेरीज आहे, म्हणून आपण ह्या दोन मुळांची बेरीज करायची आणि दोन मुळांचा गुणाकार. कसं करायचं बघा, अल्फा + बीटा आपला माहित आहे. आता लक्षात घ्या, वर्ग समीकरण दिलंय आपल्याला, तर त्या दोन मुळांची बेरीज ही कुणा इतकी असते? -b/a. बी आणि ए यांच्या रेशो इतकी असते. फॉर्म्युले पाठ पाहिजेत. हे रिलेशन बिटवीन
द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड द कोएफिशियंट्स, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे आणि त्यांचे सहगुणक यांच्यातला संबंधाचा फॉर्म्युला हा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, आणि आता अल्फा इंटू बीटा पण मांडायचंय सी अपॉन ए, फॉर्म्युला पाठ पाहिजे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. ठीक आहे, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनसला मायनस चिन्ह, बी ची किंमत इन ब्रॅकेट -4 लिहावं लागेल, कंस करावं लागेल, दोन चिन्ह एकत्र आली. आता मी सांगितलं तुम्हाला अपॉन ए ची किंमत आहे 1. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस होतं आणि 4k ला 4k, छेद एक लिहायची गरज नाही. ही कुणाची किंमत काढली हो आपण? अल्फा प्लस बीटाची किंमत काढली. ओके, काय फॉर्म्युला लक्षात आलं का? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. ठीक आहे, लक्षात आलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. आता काय करायचं मग? सिमिलरली अल्फा इंटू बीटा शोधू आपण. अल्फा इंटू बीटा काय मग फॉर्म्युला? सी अपॉन ए, रिलेशन आहे त्यांचं. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी ची किंमत काय हो? सी ची किंमत आहे के प्लस 3, के प्लस 3 अपॉन किती? 1. ए ची किंमत 1 आहे. आता पुढे सोडू शकत नाही आपण, सरळ सरळ अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू के प्लस 3 एवढं मात्र लिहू शकतो, कारण छेद लिहायची गरज अजिबात नाही. ठीक आहे, आता बघा अल्फा प्लस बीटा आले 4k, अल्फा इंटू बीटा आले के प्लस 3. आपल्याला ही जी शाब्दिक अट आहे ना, त्या शाब्दिक अटीचं रूपांतर आता आपल्याला समीकरणामध्ये करायचं, इक्वेशन मध्ये करायचंय. ओके, आता आपण काय करूयात? इक्वेशन मध्ये ती अट तयार करूयात. कसं ते बघा, अतिशय महत्वाचा भाग आहे, अतिशय महत्वाची स्टेप आहे. समोर बघा आता सगळेजण. ठीक आहे, आता बघा सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे थोडक्यात काय? अल्फा प्लस बीटा. राईट, मी वाचन करत करत अट मांडतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला. अल्फा प्लस बीटा इज म्हणलंय, इज म्हणजे इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट. डबल म्हणजे काय? दुप्पट, म्हणजे दोन गुणाकार करायचे कुणासोबत? त्यांच्या प्रोडक्ट सोबत. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. दोन गुणाकार करायचे त्यांच्या गुणाकारासोबत, म्हणजे दोन रूटचा जो गुणाकार आहे ना अल्फा इंटू बीटा, त्याची दुप्पट करायची. सरळ सरळ सोप्या शब्दात 2 इंटू अल्फा इंटू बीटा, डबल देअर प्रोडक्ट. डबल देअर प्रोडक्ट, गुणाकाराची दुप्पट करायची. संपलं. याचं कारण एक काम करू आपण, गिव्हन लिहू. आता प्रश्न पडला, कुठे दिलंय असं आपल्याला प्रश्नामध्ये? ही जी शाब्दिक अट दिलेणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, त्या अटीचं रूपांतर आपण इक्वेशन मध्ये केलंय, म्हणून आपण गिव्हन म्हणायचं. ठीक आहे, देअरफॉर अल्फा प्लस बीटा काय? 4k. एक काम करायचं का आपण, त्या किमतीला आपण नंबर टाकायचे का? नंबर 1, नंबर 2 चालतंय, टाका न टाका काही फरक पडत नाही, तरी टाकूयात आपण, थोडा इम्प्रेसिव्ह राहील, प्रभावी राहील. अल्फा प्लस बीटा किती आहे? 4k आहे, इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा काय? के प्लस 3, कंसात ठेवू आपण के प्लस 3. ठीक आहे, आता हे कशाहून ठेवले आपण किमती? फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे, ओके. देअरफॉर 4k इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट के प्लस 3. दोन गुणाकार करू आपण, किंवा एक काम करूयात का, हे दोनचं पक्षांतर पण चालतं डावीकडे, गुणाकारातली संख्या भागाकारात, सोपं जाईल उलट. 4k अपॉन 2 इज इक्वल टू के प्लस 3 राहील. बघा समजते का? दोन भागाला 2 1 2 2 टू द 4, काय उरलंय हो? 2k उरलं. 2k इज इक्वल टू के प्लस 3. आता आपला के काढायचंय, तर के के एका बाजूला घेऊयात, उजवीकडे जे प्लस के आहे ना ते डावीकडे घ्या. काय होईल? पक्षांतरामध्ये मायनस होईल, प्लस मायनस होईल. काय होईल मग? 2k मायनस के इज इक्वल टू 3 झालं. 2k मायनस के म्हणजे के, 2k मधून 1k मायनस करा, 1k राहतं, म्हणजे के इज इक्वल टू 3 झालं. आपला काय विचारला होता आपला? सांगा बरं. फाइंड के म्हटलं होतं, के ची किंमत काढा म्हटलं होतं. अशा प्रकारे आपण के ची किंमत काढली. बघा मी एक मिनिट थांबतो, तुम्ही वाचून घ्या, व्यवस्थित समजून घ्या.
आपण अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स मांडले, लक्षात आलं, कारण त्या दोघांची बेरीज करायचे, दोघांचा गुणाकार करायचा, म्हणून अल्फा आणि बीटा मांडणं गरजेचं आहे. हे जे वर्ग समीकरण दिले त्या वर्ग समीकरणाच्या आधारे आपण ए बी सी च्या किमती काढल्या. त्या कशा काढल्या बघा, समोर बघा सगळेजण. a is equal to 1, b is equal to -4k, c is equal to k plus 3. या तीन किमती भेटल्यात, लक्षात आलं का. जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन केलं आणि ए बी सी च्या किमती काढल्या आपण. बघा अल्फा प्लस बीटा समजले का, मायनस मायनस प्लस कसं आलं ते समजलं. अल्फा इंटू बीटा काढला आपण. नंतर ही जी अट दिली त्या अटीचं रूपांतर आपण इक्वेशन मध्ये तयार केलं आणि त्या इक्वेशन मध्ये ह्या किमती ठेवल्या आपण 1 आणि 2 वरून, ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशनचा भाग अतिशय सोपा आहे. तर अशा प्रकारे आपण के ची किंमत काढली. बघा जरी हॉट्स असेल, उदाहरण थोडं अवघड वाटत असेल, तरी पण आपण प्रॅक्टिस केलं ना, 1 2दा 3दा लिहित चला, लिहिले की आपल्याला सोपं जाईल, ठीक आहे. तर हे 5वं पण उदाहरण बघा, समजलं का, ठीक आहे. आजचं हे आपण शेवटचं उदाहरण घेऊ, 6वं. काय त्या डोक्यावर स्टार आहे म्हणजे परत हे उदाहरण हॉट्स आहे बरं का, ठीक आहे. इथे लिहितो वाटल्यास मी हॉट्स. आपल्याला 10वीला त्या प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा प्रॉब्लेम सेटमध्ये एखाद्या उदाहरणाच्या त्या क्रमांकावर स्टार जर असेल तर ते 100% समजायचं ते हॉट्स आहे. थोडं इतर उदाहरणापेक्षा थोडं हटके, थोडं वेगळं उदाहरण आहे असं समजायचं आपण, ठीक आहे. आता अल्फा, हे प्रश्न वाचतो मी, अल्फा कॉमा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. आता बघा हे जे वर्ग समीकरण दिलंय त्या वर्ग समीकरणाच्या दोन रूट्स त्यांनी अल्फा आणि बीटा त्यांनी सांगितले ऑलरेडी, त्यामुळे आता गृहीत धरायची गरज नाही. ओके, ते अल्फा लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणायचं नाही, गरज नाही, कारण ऑलरेडी त्यांनी दिलंय. हा काय म्हणलं आपल्याला, फाइंड नंबर 1 अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि नंबर 2 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. या दोघांच्या किमती अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, या दोन किमती आपल्याला काढायच्या आहे. लक्षात घ्या हे हॉट्सचं उदाहरण आहे. अच्छा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगू तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जो आपल्याला 7वी पासून बहुतेक 7वीला 8वीला झालेला आहे, 9वीला पण कुठल्या तरी उदाहरणामध्ये आपल्याला झालेलंच आहे. या ठिकाणी फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि ए क्यूब प्लस बी क्यूब, हे दोन फॉर्म्युले जर पाठ असतील तर हे उदाहरण अजिबात अवघड नाही, ठीक आहे. तरी पण आता मी हे उदाहरण सोडवत असताना तुम्हाला फॉर्म्युला पण सांगणारच आहे, कारण फॉर्म्युला आपल्याला लिहावंच लागतं. तो फॉर्म्युला मात्र तुम्ही पाठ करा. 10वीचा वर्ष आहे, अतिशय महत्वाचं वर्ष आहे, ठीक आहे. तर आता आपण उदाहरण सोडवायला चालू करूयात. आता बघा सुरुवातीला हे जे वर्ग समीकरण दिले ना त्या वर्ग समीकरणाच्या आधारे कंपॅरिझन करून जनरल फॉर्म सोबत ए बी सी च्या किमती काढणं महत्वाचं आहे. का, कारण हे ए बी च्या किमती काढून आपल्याला ह्या दोन मुळांची बेरीज पण आणि दोन मुळांचा गुणाकार पण अल्फा प्लस बीटा पण आणि अल्फा इंटू बीटा पण अगोदर शोधणं महत्वाचं आहे. हे शोधल्यानंतर आपण इकडे यायचंय, फॉर्म्युल्याकडे यायचंय, ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, वर्ग समीकरण दिले वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. ओके, हे दिले आपल्याला. आता आपण कंपॅरिझन करू. हे वाक्य लिहू शकतो आपण, कंपेअरिंग द गिव्हन इक्वेशन किंवा द इक्वेशन चालतंय किंवा द अबोव इक्वेशन, कसंही काय अडचण नाही. द गिव्हन इक्वेशन विथ जनरल फॉर्म काय असेल मग सांगा बरं. ए इज इक्वल टू काय असेल, 1 असेल. ओके, बी इज इक्वल टू काय असेल, -2 असेल. सी इज इक्वल टू काय असेल, -7 असेल. ओके, तर आता आपल्याला ए बी सी च्या किमती भेटल्यात. आता ह्या दोघांची बेरीज करायची. ओके, नाऊ सुरुवातीला अल्फा प्लस बीटा ह्या दोघांची बेरीज करू. काय रिलेशनचा फॉर्म्युला आता पाहिला आपण, -b/a. ओके, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनसला मायनस चिन्ह, बी ची किंमत आहे -2 इन ब्रॅकेट -2 लिहिलं, अपॉन ए आहे 1. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस 2 अपॉन 1. छेद एक लिहायची गरज नाही, आत्ताच मग आम्ही सांगितलेलं आहे. झालं, काय भेटलं आपल्याला, अल्फा प्लस बीटा यांची किंमत भेटली.
सिमिलरली आपला काय पाहिजे आता, गुणाकार पाहिजे दोघांचा. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय, सी अपॉन ए. ओके, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए म्हणजे -7 अपॉन 1. म्हणजेच अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7 लिहायचं फक्त, छेद 1 लिहायची गरज नाही. ओके, झालं. अल्फा प्लस बीटा भेटलं, अल्फा इंटू बीटा भेटलं. आता आपल्याला किंमत काढायला अतिशय सोपं जाईल. ओके, तर नाव पहिलं सोडवतोय आपण. बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला शोधायचं आहे, राईट. ठीक आहे, तर शोधूयात आता. फॉर्म्युला कोणता आहे मग, पाठ आहे का बघा. तर तो फॉर्म्युला असा आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा म्हणजे अल्फा इंटू बीटा. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्याला म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा 2 ए बी असं पण चालतंय. म्हणजे तेव्हा आपल्याला अल्फा बीटा नव्हतं, ए बी असं होतं ना, त्यामुळं एच्या ठिकाणी अल्फा आणि बीच्या ठिकाणी बीटा आहे असं समजायचं. झालं, हा फॉर्म्युला आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. त्याला हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर्म्युला पाठ पाहिजे, महत्वाची स्टेप आहे ही. ठीक आहे, ओके, झालं. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या किमती ठेवा. बघा, क्रमांक द्यायचं का आपण त्याला, का गरज नाही. अल्फा प्लस बीटा 2 आहे आणि अल्फा इंटू बीटा -7 आहे. ठीक आहे, देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, किंमत निघते आता, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर. अल्फा प्लस बीटा 2 आले ना, आणि मायनसला मायनस चिन्ह द्या, 2 ला 2 लिहा. अल्फा इंटू बीटा काय हो, -7 इन ब्रॅकेट -7. झालं, याला सोडवा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर म्हणजे 4, 2 चा वर्ग 4. इथं गुणाकार चिन्ह आहे, मायनस इंटू मायनस काय होतंय, +2 इंटू 7 14. 2 गुणिले 7 करा 14, मायनस मायनस प्लस झालं. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. कुणाची किंमत आली ही, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत आली 18. काय महत्वाचं आहे, काय आहे या उदाहरणामध्ये, ट्विस्ट कुठे आहे, फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. ओके, झालं. शेवटचा नंबर सेकंड काय, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ओके, हे पण सोडवू आपण. परत फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब बरोबर -3 अल्फा बीटा. इथं मात्र परत इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, परत याला थोडा हायलाइट करतो मी. ओके, झालं. किमती ठेवायचं आपल्याला, उत्तर संपलं, अगदी 1 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा किती आहे हो, 2 आहे. 2 क्यूब, 2 चा घन करायचा आपल्याला, क्यूब करायचंय. पुढे -3 इंटू अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फा बीटा म्हणजे अल्फा इंटू बीटा किती आहे, -7 इन ब्रॅकेट -7. परत इथं गुणाकाराचे चिन्ह आहे, प्लस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा प्लस बीटा 2 आहे. झालं, संपलं. किमती ठेवल्या, रिप्लेस केल्या. सोडवा बरं आता याला, सांगा, तुम्ही सांगू शकतात का, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 2 चा क्यूब किती होतो 8, 2 चा घन 8 म्हणजे 2 इंटू 2 तीनदा गुणाकार करायचा आहे, 8 येतं. इथं गुणाकार कसा होईल बघा, तिघांचा गुणाकार, कुणाकुणाचा, -3 चा, -7 चा आणि 2 चा, मायनस इंटू मायनस प्लस. ठीक आहे, हा, 3 इंटू 7 काय होतंय 21, 3 असं 21, 21 गुणिले 2 करा 42. ठीक आहे, झालं. लास्ट स्टेप सांगा किती येते बेरीज, 50 येते. ठीक आहे, देअरफॉर इथे लिहू का मी, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50.
48 आणि 8 आणि 42 म्हणजे 50 येईल. ठीक आहे. अशा प्रकारे दोन किमती काढल्या. कोणाकोणाच्या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 18 आलं आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50 आलं. सांगा बरं या उदाहरणामध्ये काय महत्वाचं आहे? फॉर्म्युला पाठ असणं महत्वाचं आहे. बाकी सगळं तुम्ही सोडू शकतात, फॉर्म्युला पाठ असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण थांबूयात आज. तर बघा जवळपास 6 प्रश्नापर्यंत आपले झालेत ह्या प्रॅक्टिस सेट 2.5 मधले. समजलं असेल तर ठीक, नसेल तर मला तुम्ही विचारू शकतात. आणि तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करू शकतात. ओके, थँक्यू.